आज कुरकुट्टी ग्राम पंचायत में हमें यहाँ पर बुलाया गया था। जैसे कि यहाँ पर एक एनएमआर का एक इशू हुआ था। लोग बिल्कुल एक वीक यहाँ पर 1 वीक यहाँ पर काम किए हैं, लेकिन उनका एब्सेंट यहाँ पर गिरा है, वो भी टेक्निकली। और यहाँ के लोगों का ये डिमांड है कि वो जिस तरीके से टेक्निकल प्रॉब्लम हुआ है वो दूर करें। और एक यहाँ पे एक इशू क्या है कि 6 दिनों तक लोग जो है बगैर काम करे के कैसे बैठे हैं। वो गांव वाले जो है पीडीओ से बात करें, पीडीओ सर मेरे साथ में हैं, तो इनसे बात हुई है कि आने वाले दिनों में ऐसे इशू सॉर्ट आउट कर जो है लोगों को फैसिलिटी दें। जैसा मनरेगा यानी कि नरेगा स्कीम में जॉब कार्ड बनाने के 15 दिन में काम देना रहता है, तो उस तरीके से जो है पूरे नरेगा के रूल्स फॉलो कर काम किया जाए और कोई रूल्स का जो है वायलेशन ना किया जाए, ताकि जो है ये नरेगा जो स्कीम होती है, जो लोग बेकार रहते हैं उनके लिए स्कीम है, काम वालों के लिए नहीं है। ये महात्मा गांधी जो स्कीम खास तौर पे जो निकाली गई है, ये गरीबों के लिए और जो बेकार हैं उनके लिए ये स्कीम। ये स्कीम का जो फायदा है, जो जितने भी जगह गांव में काम हो रहा है, तो उन लोगों को वहां पर काम मिले। मैं सर से ये रिक्वेस्ट करूंगा कि लोगों को आप एजिटेशन करने पे मजबूर ना करें और टेक्निकल प्रॉब्लम होने ना दें, क्योंकि एक गांव होता है जिसमें सब लोग जो है ये नरेगा स्कीम से जो है उम्मीद रखते हैं, होप रखते हैं कि वो इनसे उनको काम मिले। एक हफ्ता यानी कि वो लोगों का घर होता है और उनका घर इसी पर ही चलता है। तो आप लोगों को चाहिए कि टेक्निकल प्रॉब्लम ना हो और ये प्रॉब्लम को जितना जल्दी हो सकता है उसको सॉर्ट आउट करें। और जिस तरीके से हमें यहाँ पर बुलाया गया था सूर्यकांत सर ने, ये इशू की यहाँ पर बात हुई है। अगर जैसे सर ने बताया कि कुछ ही दिनों में इसका रिजल्ट आएगा और 1 हफ्ते में जो है पूरी टेक्निकल प्रॉब्लम दूर। ये उद्योग खातिर का प्रॉब्लम है सब। लेबर लोगों को करेक्ट सैलरी नहीं मिल रहा और उनका जो भी है ना आधार कार्ड, फोटो, जो भी डॉक्यूमेंट्स लेना है नहीं लिया और उनको वो कार्ड भी नहीं दिया। जो जॉब कार्ड है ना, किसको भी जॉब कार्ड नहीं मिला। यार जॉब कार्ड सिक्के दे रहे, फिर ये कैसा काम को लगे विदाउट जॉब कार्ड से ये लोगों को कैसा काम लिया। तो रूल क्या बोले तो पंचायत राज का रूल क्या बोले तो जॉब कार्ड होना, विदाउट जॉब कार्ड जॉब दिया करने के 15 दिन के अंदर काम देना बोलता है। हाँ करेक्ट है सर, सेक्शन नंबर 7 बोलता है। बोलिए सर। और क्या है, इनको पहले एडवांस 1 हफ्ता पहले बोलना जाओ काम नहीं बोल के। अब ये सुबह उठते हुए काम को गया, काम में बोलते हुए आज काम नहीं है, आप लोग जाओ और दूसरे तरफ काम चल रहा है। एक ही गांव में दूसरे तरफ काम चल रहा है और वो लोगों को काम नहीं दिया और 60 लोग है ये लोग। और ये कुरकोटी ग्राम पंचायत का बहुत प्रॉब्लम है, एक नहीं, ये कुरकोटी ग्राम पंचायत है सब। हाँ सब इशू क्या है सब, ये जॉब का है सब, उद्योग खातिर का मेल का है। ये पैसा नहीं मिल रहा है ये लोगों को। काम करे, हाँ काम करे सब। इनका पैसा नहीं मिला सर 1 हफ्ते का। कितने लोगों का नहीं मिला सर? अभी आने वाला है। कितने 60 लोगों? हाँ टोटल मोर देन 50 है सब। तो वो पैसा क्या बता रहा है? बोल के हाँ नहीं आया बोल के बोल रहा है, नहीं आया बोल के बोल रहा है। वो टेक्निकल प्रॉब्लम है। पीडीओ साहब क्या बोल रहे हैं, टेक्निकल प्रॉब्लम है, इसलिए अभी 1 हफ्ता जाता है। हफ्ते तक आप लोग 4-5 दिन 8 दिन होने का है, थोड़ा लेट करो बोल के बोल रहा है। मगर लोग कैसा कर रहे हैं, सब करके खाने वाला है। अब आपका डिमांड बोले सर। हमारा डिमांड है इनको काम देना, जॉब कार्ड होना, मेन जॉब कार्ड होना सब इंडिविजुअल और नॉट फॉर ओनली एक्टेंची। एंटायर कुरकोटी ग्राम पंचायत में जितना भी आता है ना, सारे को जॉब कार्ड देना, हर इंसान को, हर वर्कर को जॉब कार्ड देना। जिसको जॉब कार्ड नहीं है उसको काम मत देना। अगर कोई जॉब दिया तो रेस्पॉन्सिबल पीडीओ साहब हो जाता। यहाँ पे पंचायत में जिसका जॉब कार्ड नहीं है उनको भी काम दिया जा रहा है, ऐसे दिख रहा साहब। क्या होता है ये लोगों को जॉब कार्ड चाहिए, उनके पास अगर जॉब करके आप लोग हाँ ऐसे चल रहे उनके पास रख लेते सब।
बनाए या नहीं बने आपको जॉब कार्ड? वो क्या है साहब, एक्चुअली हाँ उनके पास रख लेता हूँ, एक्चुअली कैंडिडेट को देना। वो जवाब कार्ड क्यों नहीं दे रहे? बना के उनके पास रखिए। हाँ और गाँव में भी प्रॉब्लम है सब, गाँव में नालियाँ, पाइपलाइन। और एक्टेंसी के अंदर क्या साहब, इतना आपको मैं पिक्चर बता सकता हूँ, इतना गंदे है, बहुत कंटी शाम फिरते हैं सब, रात को फिरने का बहुत कष्ट होता है, लाइट का प्रॉब्लम है, पानी का प्रॉब्लम है। नहीं, आप मेन प्रॉब्लम आपका मेन तो ये है, ये जॉब का है, मेन उद्योग खातिर का जॉब कार्ड बना के पंचायत वाले रख लिया सब, नहीं बनाया। ऐसा कर रहे साहब, काम आधे लोगों को दिए, प्रेजेंट चले काम, आधे लोगों को नहीं दिए काम। जो ऑनलाइन आता है ना, आपके आधार कार्ड के चेक करने का, आपका जॉब कार्ड है या नहीं, आपको चेक कराना था। ये लोग उतना ये नहीं है, सारे पढ़े लिखे नहीं है, करके खाने वाला वो नॉलेज का नाम क्या है आपका, किसके ऊपर एलिगेशन है, वीडियो के ऊपर है, किसके ऊपर? टोटली ग्राम पंचायत के ऊपर है, उसका जो रेस्पॉन्सिबल है उन्होंने होता है। ठीक है सर। 10 साल हो गए जॉब करते हैं, साहब का बारे में हमारा कुछ ऑब्जेक्शन नहीं है, मगर जो इनका अंडर जो काम करता है ना, वो पब्लिक को मिसगाइड करते हैं। एक बात, एक आदमी का बात सिर्फ सुनकर 7 लोगों को तकलीफ दे रहा है। क्या क्या इश्यू है उनके सामने हो रही है? उनका जॉब कार्ड नहीं मिल रहा है। ಸರ್, ಈಗ ಜಾಬ್ ಕಾರ್ಡ್ ಒಂದ್ 2 ದಿನದಾಗ ತರಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎತ್ತಿಲ್ಲ, ಸ್ಟಾಕ್ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮಿಲ್ಲ, ಇಲ್ಲ ಇದ್ದಷ್ಟು ಎಷ್ಟಿದೆ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿವ್ರಿಗೆ, ಈಗ ಖಾಲಿ ಆಗ್ಯಾವ ತರಿಸ್ಕೇಶನ್ ಮತ್ತೆ ಯಾರಿಗಿಲ್ಲ, मिलता या नहीं मिलता सर? मिलता है 10 तारीख के बाद मिलता है, 10 तारीख का इसका एनएमआर निकल से अब वो absent आया ना, ऑटोमेटिकली absent आया, इसलिए वो अब काम को नहीं जा सकते ना, इसका नाम नहीं आता। इधर देखो, इधर देखो एनएमआर है, ये सब लोगों के एनएमआर है, कितने लोग हैं इधर, ये सब लोग के एनएमआर निकल से 4 तारीख से 10 तारीख तक है ऑलरेडी, ये ऑटोमेटिकली absent बोल के है। अच्छा अच्छा। हाँ, ये 10 तारीख तक वेट करो बोले, 10 तारीख को होने के बाद फिर और एक नंबर निकल के इसको काम देते ऑलरेडी। तो प्रॉब्लम नेक्स्ट टाइम होगा या नहीं होगा? ये नहीं होते, जॉब कार्ड इनको हैंड ओवर करना चाहिए सर। ये पब्लिक का जितना भी काम है, आपको यहाँ पे भेदभाव का एक एलिगेशन है सर। सर ऐसा हम सब लोग ಏನಂತ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಜನರು ಅಷ್ಟೇ किधर काम करता है वहाँ आके लेके देना चाहिए, ಎಲ್ಲ आएगा पंचायत में। ಎಲ್ಲ ಲೇಬರ್ ನಮ್ಗೆ ಅಷ್ಟೇ, ಎಲ್ಲರೂ ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟಿಗೆ ಆಲ್ರೆಡಿ 600 ಮಂದಿ ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತಾರೆ ಪಂಚಾಯತ್ಗೆ। ಏನೋ ಇದೊಂದು ಎನ್ಎಂಆರ್ ಏನಾಗಿದೆ, ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಇಶ್ಯೂಲಿಂದ ಏನಾಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಅಬ್ಸೆಂಟ್ ಬಂದ ಅಷ್ಟೇ। ಈ 10 ತಾರೀಕು ತನಕ ಇವ್ರಿಗೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋದ್ರು ಅಟೆಂಡೆನ್ಸ್ ಬಿಡಲ್ರಿ, ಆ್ಯಪ್ ಮೊಬೈಲ್ದಾಗ ಎನ್ಎಂಆರ್ ಆ್ಯಪ್ನಾಗ ಇವ್ರ ಹೆಸರು ಬರಲ್ಲ, ಅಸಲಕ್ಕೆ ಇವ್ರು ಇದೊಂದು ವಾರ ವೇಟ್ ಮಾಡ್ತೇನ್ರಿ, ಅದಾದ ನಂತರ ಮತ್ತೆ 11 ತಾರೀಕಿಂದ ಇವ್ರಿಗೆ ಮತ್ತೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮತ್ತೆ ಕೆಲಸ ಕೊಟ್ಬಿಡ್ತೀವಿ। ಸರ್, 2 ಬ್ಯಾಚ್ ನೋಡಿದಿರಲ್ಲ, ಇಲ್ಲ ಅವು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ, ಇಲ್ಲ ಆಗಿದೆ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಒಂದೇ, ಅದು ಏನಾಗ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಇಶ್ಯೂ ಆಗಿದೆ ಸರ್, ಯಾಕಂದ್ರೆ ಬೇಕಂತ ಮಾಡೋದಲ್ಲ। मेरा नाम सुरेखा है, मैं कंची क्रिकेटर गांव से मीट के काम कर रही हूँ। मैंने कल सर को फोन किया था, गंगाधर सर को, उन्होंने कहा कि जैसे साइट पे जाके चेक करो आप। मास्टर मैंने जाके चेक किया तो वहाँ पे सर अटेंडेंस आ रहे थे। सर मैं फिर सर को शाम को कॉल की थी, सर पीडीएफ नहीं दिया आप, एनएमआर नहीं दिए, तो कैसे मैं लेबर को जाके लेके आऊँ काम पे? तो सर बोले कि आज एक दिन एडजस्ट करो आप, मतलब मोबाइल से अटेंडेंस निकालो, मैं शाम तक आपको पीडीएफ भेजूंगा, ऐसे बोले थे। मैंने रात को सब लेबर को बोल दिए सर कल चालू है कवर कैसे करके, तो सब लेबर लोग आ गए काम पे। मैं वहाँ पे जाके स्टेप पे जो चेक की मोबाइल, तो वहाँ पे अटेंडेंस नहीं आ रहे सर, मास्टर वाला दिखा रहा है मगर उसमें अटेंडेंस नहीं दिखा है, नाम ही नहीं आ रहा उसमें। फिर मैंने सर को कॉल किया, सर ऐसे हुआ है करके। अब आपका डिमांड क्या है? सर हम लोग को वर्क चाहिए, अभी जाके लेबर काम कर चुके हैं आज फिलहाल। कितने दिन का पेमेंट चाहिए मैडम? सर एक जगह पे वर्क चालू है उनका, एक ही गाँव में 2 बैच है, उनका वर्क चालू है, हम लोग क्यों बंद है? हम लोग को काम चाहिए बस, सिर्फ काम के लिए आप लोग? हाँ काम के लिए, काम नहीं मिल रहा है? काम नहीं मिल रहा, आज जाके हम लोग काम कर चुके हैं, उनका अटेंडेंस नहीं मिला सर हम लोग को आज। हाँ आप काम करें लेकिन अटेंडेंस नहीं? अटेंडेंस नहीं आ रहा है सर मोबाइल में। अब काम करने के बाद का पैसा नहीं चाहिए ना हम लोग को सर, हाँ हम लोग को चाहिए। अभी सर बोल रहे हैं कि आप लोग एक हफ्ता आज 2 हफ्ते काम किए सर, उनका अटेंडेंस मिला है, आज का नहीं मिला हम लोग को, अटेंडेंस नहीं आ रहा है सर आज मोबाइल में। अपसेट दिया पूरा। हाँ सर बोल रहे हैं कि अभी अब नहीं हुआ, डिमांड नहीं होगा, 1 हफ्ते तक रुकना पड़ेगा। हमारा था हाँ एक बार 6 दिन का सर। 6 दिन? हाँ 6 दिन का नंबर नहीं आया? नहीं आया। हम लोग बोले सर कल मैं कॉल की थी सर को, सर एनएमआर नहीं है हम लोग के हाथ में, हम लोग कैसे काम चालू करें? तो सर बोले कि आज एडजस्ट करो, हमें शाम तक भेजूंगा करके। तो हम लोग लेके गए लेबर को, वहाँ पे अटेंडेंस नहीं आ रहा है सर, तो लेबर हम लोग को बोल रहे कि कैसे, हाँ अटेंडेंस नहीं आता, हम लोग काम का क्या फायदा? तो आए सर लोग पंचायत में। हाँ तो हम लोग को सर एक ही गांव में 2 बैच है, उनका चालू है, हम लोग का नहीं चालू, तो हम लोग का काम चाहिए बस। हाँ बेदा हो रहा है सर, रिस्पॉन्स नहीं हो रहा हम लोग का सर। हाँ और हम लोग का बोर्ड जीपीएस बोर्ड भी तोड़ दिया है सर। हाँ हम लेडीज लोग को काम करने के लोग को मना करे सर हम लोग को। डिमांड बोलिए मैडम, सिर्फ आपको सर हम लोग को काम चाहिए, वर्क चाहिए। हाँ और जो एनएमआर का प्रॉब्लम हो रहा है वो ठीक करके देना। ठीक करना चाहिए। हाँ और जॉब कार्ड होना। हाँ कुछ भी नहीं। आपका जॉब कार्ड कहाँ पे है?
यहाँ पे कुरकुट पंचायत में ही है सर। आपका जॉब कार्ड आपको दिए नहीं दिए सर। वो पंचायत में रखने का ऐसा रूल है कि आपको देने का? नहीं सर, रूल है, हम लोग का हाथ में देने का रूल है। अच्छा, तो ये रूल फॉलो नहीं कर नहीं कर रहे वो लोग। कितने साल से फॉलो नहीं कर रहे? किसी के हाथ में है ही नहीं सर जॉब कार्ड एक्चुअली देखे तो। 10 साल हो गए सब 10 साल से वैसे चल वो नहीं दिए ना किसको दिया किसको ಏನೋ ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿದ್ರಿ ಮುಂಜಾನೆ ಅವನು ಭೇಟಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆವು ಸರ್ ಅಮೃತ್ ಸಾಗರ್ ಅಂತ ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ಯದ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ತಾಯಾರ ಮಾತಾಜಿ ತಾಯಾರ ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ಯದ ಮುಂಜಾನೆ ನಾವು ಬಂದ್ಗಿಸಿ ನೋಡಿದ್ದೆವು ಅದು ಜಡ್ಪಿ ಟಿಪಿಗೂ ಮಾತಾಡ್ರಂತ ಅಲ್ಲಿ ಏನು ಆಗಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿ ಹೋಗಿದ್ದೇವ್ರಿ ಅದು ಮೇಟ್ಗಳು ಬಿ ನೋಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಇದು ಹಿಂಗ್ ಬಂದ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರದ್ದು ತಪ್ಪದ ಅದ್ರಾಗ ಇದು ಮುಂಜಾವ್ರಿಗೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಹೇಳಿಲ್ಲ ಕೇಳಿದ್ರು ಸರ್ ಹೋಗಂತ ಹೇಳ್ರಿ ಗಂಗಾಧರ್ ಸರ್ ಹೋಗಂತ ಹೇಳ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ತಪ್ಪಿವರಿ ಅವ್ರು ಎಲ್ಲರೂ ತಪ್ಪ ಒಳಗ ಇವು ನಾವೇನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಜನರೇನ್ ತಪ್ಪಿಲ್ಲದ್ರಾಗ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಇವ್ರು ನಮ್ದು ಇವ್ರು ತಪ್ಪೇವ ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಅದೇನೋ ಬೈ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗ್ಯದ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಆಗ್ಯದ ಇದು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಆಗ್ಯದ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಏನಿರ್ಲಿ ಇವ್ರಿಗೆ ಒಂದ್ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಒಂದ್ ವಾರ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಕೊಡ್ತೇವೆ ಮತ್ತೆ ಇವ್ರಿಗೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ 100 days ಆಗತ್ತಕ ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಇವ್ರಿಗೆ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇವ್ರ ಬಜೆಟ್ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಇರ್ತ ಇದು ಬರ್ರಿ ನೀವು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಹೇಳ್ತೀರಿ ಆ ಜಾಗನಾಗೆ ವರ್ಕ್ ಇಲ್ಲಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇವು ಹೆಚ್ಚುವರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಸಮ್ ಸರ್ ಒಂದ್ 30 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕಂಚಿಗೆ ಕೊಡ್ರಿ ನಿಮಗೇನು ಎಷ್ಟು 6 ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಏನೋ ಬೇಕಲ್ಲ ತರ ನಿಮಗೆ ಒಂದ್ 30-35 ಲಕ್ಷ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇಡುತ್ತೆ ಯಾಕಂದ್ರ ಎಂಕಂಚಿದವರು ಕುರಿಕೋಟದಾಗ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ ಅದಾದ್ಮೇಲೆ ಇದು ಅಂಕಲಿಗಿದ 4ನೇ ಸ್ಥಾನ ಸೆಕೆಂಡ್ ಎಂಕಂಚಿನವ್ರ ಎಲ್ಲಾ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಆಯ್ತು ಈಗೆಲ್ಲ ರಾಶಿ ರೂಪಾಯಿ ಮುಗ್ದಾವ 100 days ಯಾರ್ಯಾವ ಅದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಇದು ಮಾರ್ಚ್ ಎಂಡದಾಗ ಏನ್ ಬರ್ತಾವ ಮಾರ್ಚ್ ಎಂಡ್ ಆದ ರೂಪಾಯಿ ಮತ್ತೆ ಒಂದು 1,65 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಆಲ್ರೆಡಿ ಇದಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಕಳ್ಸಿದವು ಅಪ್ರೂಲ್ ಕಳ್ಸಿದವು ಮತ್ತೆ ಹೆಚ್ಚುವರಿ ಬಿ ಬೇಕಾದ್ರೆ ನಡೀತದೆ ಹಂಗೇನೆ ಇದು 87 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚುವರಿ ತಂದಿದ್ದದ ಅದಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಇದು ಮಾಡ್ತೇವೆ ಇದು ಏನು ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮೀರಿ ಕೆಲಸ ಕೊಡ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಟೆಕ್ನಿಕಲಿ ನೀವು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಕೇಳ್ರಿ ನಮ್ಮದು ಟಾರ್ಗೆಟ್ ನಾವೇ ಸ್ವತಃ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ ಹಂಗೇನಿಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ BFT ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ PDO ಸರ್ ಅಲ್ಲಿ ಗಂಗಾಧರ್ ಸರ್ ಅಲ್ಲಿ ಏನೋ ಬೈ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಟಿ ಅಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಟೀಮ್ ಅದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಅದಕ್ಕೇನೋ ಆಗ್ಯದ ಏನೋ ಸರ್ ನಮ್ಗ ಲೇಬರ್ ಎಲ್ಲರೂ 3 ತಾರೀಕು ನಾವು ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಮಾಡಿವಿ ಸರ್ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಮಾಡಿವ್ರಿ 3 ತಾರೀಕು 4 ಇವತ್ತು 5 ತಾರೀಕು ಅದ ರೀ ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ ನಿನ್ನೆ ಸಾಯಂಕಾಲ ಅವರು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಆಪರೇಟರ್ ಅವ್ರು ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಂತ ಹೇಳಿದಾರೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಂತೇಳಿ ಇವಾಗಂಕಿ ಗಂಗಾಧರ್ ಸರ್ ಅವ್ರನ್ಕಿ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಂತೇಳಿ ನಿನ್ನೆ ಸಾಯಂಕಾಲ ಹೇಳಿದಾರೆ ನಾವು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದೇವೆ ಈಗೇನಂತಿದ್ದಾರೆ ನಿಮ್ದು ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾವು ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಮಾಡಿದ್ 3 ತಾರೀಕು ಸರ್ ಅವಾಗಿನ ಅವಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ರಿ ಮರ್ದಿ ಸರ್ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಸರ್ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಹೇಳಿಲ್ರಿ ಈಗ ಕೇಳಿದ್ರು ಸರ್ PDO ಸರ್ ಕೇಳಿದ್ರು ಯಾರು ಕೇಳಿದ್ರು ಬರೀ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಸಮಸ್ಯೆ ಅವತ್ತಾಗಿವಿ ಸರ್ ಬೇರೆ ಊರವರು ಕುರ್ಕಟ್ಟಿ ಪಂಚಾಯತ್ನಾಗ ಏನ್ ಬರ್ತಾವ ಅವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಓಕೆ ಆಗ್ಯಾರ ಸರ್ ನಮ್ಮ ಇಷ್ಟೇ ನಮ್ಮ ಅರ್ಧ ಎಕ್ಕಂಚಿಗೆ ಅರ್ಧ ಆಗ್ಯಾದ್ರಿ ಸರ್ ಓಕೆ ಆಗ್ಯದ ಅರ್ಧ ನಮ್ ನನ್ಕಿ ಬಿಲ್ಡಪ್ ಆಗ್ಯದ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಆಲ್ರೆಡಿ ಸರ್ ನಿನ್ನೆ ಸಾಯಂಕಾಲ ನಮ್ಗೆ ಅಟೆಂಡೆನ್ಸ್ ಬರ್ಲಾರ್ದಾಗ ನಾವೇನಂದ್ರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಬಂದ್ ನೀವು ಲೇಬರ್ಗಳಿಗೆ ಹೇಳ್ರಿ ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಅದ ಹೇಳ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಂದ್ರಿ ಸಿರಾಜ್ ಅವ್ರ ಏನಂದ್ರಿ ನಮಗ್ ಬರ್ಲಕ್ ಆಗಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ನಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಆಬ್ಸೆಂಟ್ ಅದ ನಿಮ್ಮದು ಸೈಟ್ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಬರ್ಲಕ್ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ ನಾವ್ ಹೇಳಿದ್ರಿ ಲೇಬರ್ಗಳಿಗೆ ನೋಡ್ರಿ ಈ ತರ ಹೇಳ್ತಾ ಇದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಲೇಬರ್ಗಳು ಕೇಳಿದ್ರಿ ಪಂಚಾಯತ್ ಹೋಗಿ ನಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪಂಚಾಯತ್ ಬಂದಿದ್ರಿ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಸರ್ ಲೇಬರ್ಗಳು ಕೆಲಸ ಬೇಕ್ರಿ ಸರ್ 100 ದಿನ ಕೆಲಸ ಬೇಕ್ರಿ ಸರ್ ನಮ್ ಎಟೆನ್ಸಿ ಕೊಡೋದೇ ಸರ್ ಒಂದ್ 4 ವಾರ ಕೆಲಸ ಕೊಡ್ತಾರ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಕುರ್ಕಟ್ಟಿ ಪಂಚಾಯತ್ನಾಗ ಆಮೇಲೆ ಕೆಲಸನೇ ಕೊಡಲ್ಲ ಸರ್ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಸಮಸ್ಯೆ ರೀ ಸರ್ ಒಂದೇ ಹೊಸ ಜಾಬ್ ಕಾರ್ಡ್ ಒಂದೇ ಮಾಡಲಾಗ್ಯಾರಿ ಸರ್ ಕೇಳಿದ್ರೆ ಬರೀ ಮುಂದ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಲ್ಲಕತ್ತಿದಾರೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗವನು ಇಲ್ಲ ರೀ ನಮ್ ಪಲ್ಲಿ ಖಾಲಿ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗವ ಡಿಲೇಟ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್ ನಾವು ಲೇಬರ್ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗಲಾಗ್ತೀರಿ ಸರ್ ಅವ್ರ ಏನ್ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತ್ರಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಒಂದು ಜಾಬ್ ಕಾರ್ಡ್ ಸರ್ 4 ಜನ 8 ಜನ ಇದಾರ್ರಿ 4 ಜನ 5 ಜನ 6 ಜನ ಇದ್ರೆ ಏನಾಗ್ತದ್ರಿ ಒಂದ್ 2-3 ವಾರದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮುಕ್ತಾಯ ಆಗ್ತದ್ರಿ ಈ ರಾಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಅವ್ರವ್ರು ಅಲಗ ಆಗಿದಾರಿ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಜಾಬ್ ಕಾರ್ಡ್ ಹೊಸ ಜಾಬ್ ಕಾರ್ಡ್ ಮಾಡ್ತೇವಿ PDO ಸೈ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬರ್ರಿ ಮಾಡ್ತೇವಿ ಅಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗಕ್ಕೆ ಬರ್ರಿ ಈಗ ಹಂಗ್ ಮಾಡಕ್ವಲ್ರ हमारे पब्लिक का डिमांड है क्यों तो ऐसा बोले तो टेक्निकल ऑफिसर डिफरेंट आप ओपन रख रहे बोल के मालूम होता आप बंद करेंगे ना तो दोनों को बंद करो नहीं तो चालू तो दोनों को चालू करो ನೋಡ್ರಿ ಈಗ ಎಂಕಂಚಿತ 2 ಸೈಟ್ ಅವ ಲೇಬರ್ 2 ಸೈಟ್ ಅವ ಒಂದು ಕರೆಕ್ಟ್ ಬಂದವ್ರಿ ಅವ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲತ್ತಾರ ಈಗ ಅವ್ರದೇನ್ ಈ ತರ ಇಶ್ಯೂ ಆಗಿಲ್ಲ ಇದೇ ಇಶ್ಯೂ ಆಗ್ಯದ ಅದಕ್ಕೆ ಇವ್ರಿಗೆ ಒಂದು ವಾರ ನಿಂದ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ ಅದೇ ಬೇಕಂತ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕ ಇದು ಮಾಡಕ್ ಬರಲ್ಲ ಯಾರಿಗೂ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಆಗ್ಯದ और ये क्या कब तक रिजॉल्व होता पूछो उनको 10 तारीख तक 10 तारीख होने को 11 तारीख को काम को भेजता हूँ 10 तारीख तक ये लोग घर में बैठना है क्या काम को नहीं घर में बैठना ಯಾಕಂದ್ರೆ ಇವ್ರು ಅಂದ್ರೆ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಆಬ್ಸೆಂಟ್ ಬಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡಕ್ ಬರಲ್ಲ ಈಗ ಈ ಇನ್ನೊಂದು ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ ಹೆಸರ್ಲೆ 10 ತಾರೀಕು ಆದ ನಂತರ ಇವರಿಗೆ 11 ತಾರೀಕಿನಿಂದ
ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ತದೆ ಏನ ಮಾಡ್ತೇವೆ 11 ತಾರೀಕು ಫೋಟೋ ತಗೊಂಬರೋಗಿರ್ ಖಾಲಿ ಇಲ್ಲ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಈಗ ಮನೆಗೆ ಇರ್ರಿ ಈಗ ಒಂದ್ ವಾರ ಈ 4 ದಿವಸ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಕೊಡ್ಬೇಕ್ರಿ ಈಗ 4 ದಿನ ಮನೆಗೆ ಕುಂದಿರ್ಬೇಕು ಏನು ಮಾಡಕ್ ಈಗ ಏನು ಮಾಡಕ್ ಬರಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಈಗ ಏನು ಮಾಡಕ್ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಏನು ಮಾಡಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮಗನ ಇಲ್ಲ ಈಗ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಇಶ್ಯೂನಿಂದ ಆಗ್ಯದ ನಮ್ ಕಡೆಯಿಂದ ಅಂತ ನಾವು NMR ತೆಗ್ದಿವಿ ಇಲ್ಲ NMR ಅಂತೂ ತೆಗ್ದಿವಿ ಅಲ್ರಿ ತೆಗ್ದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ನಾವು ತೆಗ್ದಿವಿ ಆಲ್ರೆಡಿ जॉब कार्ड सर जॉब कार्ड करने आप ऑफिस में है क्या सर जॉब कार्ड ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ तालुक पंचायत में जॉब कार्ड रहता ಅಲ್ಲಿ जॉब कार्ड तालुक पंचायत में पूछना पड़ता है ಅಲ್ಲಿ ನಾವು ಕೇಳಿ ಇಶ್ಯೂ ಮಾಡ್ತೀವಿ ಎಷ್ಟು ಬೇಕು ನಮ್ಮ ಡಿಮಾಂಡ್ ಐತಿ ಬರ್ದಿ ತರ್ಬೇಕಾಗ್ತಾರ ಎಷ್ಟು ಬೇಕಂತ ಕೇಸಿಂದ ಬರ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿ ನಾವು ತಂದು ನಮ್ಗೆ ಇಶ್ಯೂ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀವಿ सर ये जो आपकी पंचायत में कोरगुट्टी पंचायत में जो इशू चल रहा है, लोगों का 1 हफ्ते का जो NMR डेट जो है नहीं आया और यहाँ पे जो काम की जो समस्या है वो उसको लेकर आप कैसे कहेंगे, क्योंकि लोगों को जॉब कार्ड भी जो है प्रोवाइड नहीं किया गया है, तो जॉब कार्ड उनको बाई हैंड देना चाहिए और जब जॉब कार्ड बनाया जाता है तो 15 दिन के अंदर उनको काम भी देना चाहिए। ಸರ್ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕುರುಕೋಟ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ 600 ಲೇಬರ್ಸ್ ಇವತ್ತಿನ ದಿನ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ಲತ್ತಾರೆ ಇವ್ರದ್ದು ಏನ್ ಮಾಡಿ ಇವರು ಒಂದು 2-3 ವಾರ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರೆ ಆಲ್ರೆಡಿ ಈಗ ಏನೋ ಇದು ಈ ವಾರನೇ ತೆಗ್ದಿವ್ರಿ ವರ್ಕ್ ಇವ್ರದ್ದು NMR ತೆಗ್ದಿವಿ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಇಶ್ಯೂರಿಂದ ಇರೋದಂಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ಆಬ್ಸೆಂಟ್ ಬಂದ್ರು 4 ತಾರೀಕಿನಿಂದ 10 ತಾರೀಕು ತನಕ ಏನು ಮಾಡಿವಿ NMR ತೆಗ್ದಿರಿ ಎಲ್ಲ ಜನರು ತೆಗ್ದಿರಿ ಎಷ್ಟು ಜನ ಬಂದ್ರಲ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ತೆಗ್ದಿರಿ NMR ಬಟ್ ಬೈ ಏನಾದ್ರೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಇಶ್ಯೂಲಿಂದ ಏನಾಗ್ಯದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಬ್ಸೆಂಟ್ ಬಂದ ಸರ್ ಇಶ್ಯೂ 4 ತಾರೀಕಿನ 10 ತಾರೀಕಿನ NMR ಆಲ್ರೆಡಿ ಇಶ್ಯೂ ಇದೆ ಅದು ಆಬ್ಸೆಂಟ್ ಬಂದು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಅವ್ರಿಂದ ಕೆಲಸ ಹೋದ್ರಿ ಅವ್ರ ಹೆಸರು ಬಲ್ರಿ ಈಗ NMS ಯಾಪತ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ मोबाइल में फोटो लेना रहते इसको वो ऐप में सब लोग का नाम नहीं आ रहा इसलिए हम क्या रिक्वेस्ट करें इन लोगों को ಇದು ಈ ವಾರ ಏನಾಗಿದೆ ಸ್ವಲ್ಪ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಇಶ್ಯೂ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಬಂದಿಲ್ಲ NMR ತೆಗ್ದಿವಿ ಈ ವಾರದಿಂದ ಆಬ್ಸೆಂಟ್ ಬಂದಾವ ತಮ್ಮದು ಈಗ ಏನದ ಇದೊಂದು ವಾರ ವೇಟ್ ಮಾಡ್ರಿ ಮತ್ತೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನದ ಮತ್ತೆ NMR ತೆಗ್ಸಿ ಮತ್ತೆ ಕೆಲಸ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಲ್ರೆಡಿ 2 ವಾರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ಪೇಮೆಂಟ್ನು ಹಾಕಿರೋದು